नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. कोमुनिदादीचें कामकाज सुरळीत चलोवपा खातीर पुराय वेळ प्रशासका सयत हेर कर्मचाऱ्यांची भरती बेगीनूच जातली. कोमुनिदादीचें संगणकीकरण करपाची प्रक्रियाय बेगीनूच सुरू जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिली. तांणी मंत्रालयांत कोमुनिदाद समितीचे अध्यक्ष तशेंच हेर वांगड्यां कडेन वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा केली. शिवोलीची आमदार डेलायला लोबो हांणी आपल्यो समस्या मांडल्यो. संगणक, प्रिंटर तशेंच हेर गरजेचें सामान उपलब्ध करतले. कंप्युटर ऑपरेटराची नेमणूक करतले. कोमुनिदादीचें कामकाज सुरळीत चलोवपा खातीर संगणकीकरण जावपाची गरज आसा. हाका लागून कागदपत्रां आनी हेर तपशील सुरक्षीत दवरप शक्य जातलें अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी बसके उपरांत सांगलें. लोकसभेन वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संमत केलें. 288 वांगड्यांनी विधेयकाच्या वटेन आनी 232 वांगड्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलें. तशेंच मुसलमान वक्फ कायदो 1923 रद्द करपी मुस्लीम वक्फ रद्द करप विधेयक 2024 हाका सभाघरान मान्यताय दिली. हाचे आदीं संयुक्त संसदीय समितीन सादर केल्ल्या अहवाला प्रमाण लोकसभेन वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 विशीं चर्चा केल्ली. केंद्रीय अल्पसंख्याक वेवहार मंत्री किरेन रिजिजू हांणी काल दनपारा लोकसभेत हे विधेयक मांडलें. विधेयक मांडटना मंत्र्यांनी सांगलें की ह्या विधेयकाचो मुसलमानांच्या धार्मीक प्रथेकडेन कांयच संबंद ना आनी तातूंत फक्त वक्फ मंडळाच्या मालमत्तेचोच संबंद आसा. वक्फ मंडळाक समावेशक आनी धर्मनिरपेक्ष करपाची सरकाराची इत्सा आसा अशें तांणी सांगलें. हो कायदो मशिदींच्या वेवस्थापनाक न्हय अशेंय तांणी सांगलें. मंत्र्यांनी ह्या कायद्याक एक संभाव्य विधान म्हळें आनी कोणाची मालमत्ता जप्त करपाचो हेतू ना अशें सांगलें. किसी भी धार्मिक व्यवस्था को, किसी भी रिलीजियस इंस्टीट्यूशन कोई धार्मिक काम में हस्तक्षेप करने नहीं जा रहा है. ना ही वक्फ बोर्ड किसी धार्मिक स्थल की व्यवस्था में कोई भी तरीके से हाथ डालने का प्रावधान है, बिल्कुल नहीं है. ये वक्फ बोर्ड का जो प्रावधान किसी मस्जिद, किसी मंदिर, किसी धार्मिक स्थल का व्यवस्था का कोई लेना देना नहीं है. ये सिंपली एक प्रॉपर्टी का मैनेजमेंट का विषय है. भारताचो कसोटी सलामीवीर यशस्वी जयस्वाल हाणें 2025-26 देशांतर्गत हंगामा खातीर मुंबय सोडून गोंयांत वचपाचो निर्णय घेतला. बीसीसीआयचे सहसचीव रोहन गांवस देसाय हांणी हे विशीं एका खाजगी खबराचित्र वाहिनी कडेन उलयतना सांगलें की गोवा क्रिकेट खातीर हो एक म्हत्वाचो टप्पो आसा. लोकविश्वास प्रतिश्ठान संचालीत खासा व्यक्ती निवासी प्रकल्प आनी गोविंद पै रायतुरकार खासा भुरग्यांची शाळा हाचो लोकार्पण सुवाळो सिद्धस्वामी मठाकडे ग्रीन व्हॅली शिरवय केपेत श्री गोकर्ण पर्तगाळी मठाचे स्वामीजी परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्या प्रत्यक्ष आशिर्वादान आनी भारतीय अणु कार्यक्रमांतले नामनेचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण गोंयचे डॉ. अनिल काकोडकार हांच्या हस्तुकीं केलो. दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण, कल्याण ह्या क्षेत्रांतली अग्रगण्य सेवाभावी संस्था म्हणून लोकविश्वास प्रतिश्ठान गेली 5 दशकां गोंयांत कार्यरत आसा. समाजाची आत्यंतीक गरज थारिल्ल्या दिव्यांग निवासी प्रकल्पाचें लोकार्पण जालें. तशेंच खासा शाळेचें गोविंद पै रायतुरकर खासा भुरग्यांची शाळा अशें नामकरण जालें. कार्यक्रमाची सुरवात श्री गोकर्ण पर्तगाळी मठाचे स्वामीजी परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्या हस्तुकीं जाली. श्री स्वामीजींच्या हस्तुकीं पद्मविभूषण आनी गोमंतभूषण डॉ. अनिल काकोडकार हांचो सत्कार जालो. डॉ. अनिल काकोडकार हांणी आपले विचार मांडले. परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींनी सगळ्यांक मार्गदर्शन केलें. हवामान खात्यान केल्ल्या अंदाजा प्रमाण गोंयांत पावसाक सुरवात जाल्या. हवामान खात्यान आयज पासून 3 दीस वादळी पावसाचो येल्लो अलर्ट जारी केला. राती उत्तर पेडणे तालुक्यांतल्या मोरजी बागवाडा हांगा नेटान पावसाक सुरवात जाली. काल राती हेर सुवातींनी पावस पडलो. अवकाळी पावसान आंबो आनी काजूचे पीक धोक्यांत येवपाची शक्यताय आसा. 6 तारखेक जावपी भाजपाच्या स्थापणूक दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी जाहीर केल्यात. हाका लागून आयोजीत केल्ल्या मुखेल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री आनी आमदारांनी मार्गदर्शन केलें. भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नायक, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, कृषी मंत्री रवी नायक, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हाजीर आशिल्ले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजे 7:20 नमस्कार.